नमस्कार मंडळी, आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत असा। तर इकडे बघा क्रियांश असं ऐकत तर एका बघून तुमका समजलाच असत। आज हा नवरात्रीचा 9वा दिवस आणि आजच्या दिवशी सरस्वती पूजन असतं। तर आम्ही आता जातो मराठी शाळेमध्ये, मराठी कुणकवळ्याची जी मराठी शाळा त्या मराठी शाळेमध्ये जातो आणि तिथे आता बघू कशा प्रकारे काय कार्यक्रम होतात ते। आम्ही होतो त्यावेळी आणि आता जे होतं त्यामध्ये खूप फरक पडलो। आता कार्यक्रम वगैरे खूप चांगल्या प्रकारे असतात, संध्याकाळचे डान्स वगैरे असतले। तर आजच्या दिवसातली संपूर्ण व्हिडिओ तुमका दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त जे काय मराठी शाळेची आमच्या आठवणी आहेत ते मी आता तुमका तिथे जाऊन दाखवेन। तर व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत बघा, आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा। इकडे बघा आपले कोण येतात ते रे, कोण येत आहेत? हे दूधवाले आहेत। हा, दूधवाले कोण, कुठले दूधवाले आहेत? दूधवाले आहेत हे। तर हे आपले सुनील बागवे दूध देऊन येतात। त्यांचं छोटासा व्यवसाय दुधाचा, गावठी गाई वगैरे आहेत ना, ते दूध वगैरे असतं तर कोणाकोणाक देऊचं असतं ते देऊन येतात। म्हणजे संकेतचे बाबा आहे ना। ही आमची मराठी शाळा आणि इकडून येताना म्हणजे कट्ट्यावरून इलात की सरळ अंगणवाडी जो रोड जातो ना कुणकवळ्यातून, त्या रोडने इलात का पुढे येऊन तुम्ही राईट मारलात की ते शाळा असा। आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकवळे। पहिले आतमध्ये जाऊया आपण, बघूया कोण कोण काय काय असते। हे पूर्ण परिसर आहे शाळेचं, सगळे गावातील ग्रामस्थ। हा, शाळेचा संपूर्ण परिसर आहे। बाकी मी शाळेचे तुमका वेगवेगळ्या आठवणी येते नंतर सांगेन। कोळबाई आणि हे इथले आपल्या शाळेतले सर्व म्हणजे गावातले ग्रामस्थ आणि इकडे आपली सरस्वतीची मूर्ती आणि छोटासा म्हणजे साधा एकदम डेकोरेशन केलेला। त्याचा सगळा क्रेडिट नितेश कुणकवळेकर फोटोग्राफर आहेत, त्यांना जाता। इकडे आपल्या शाळेतली मुलं असत। हे आपले प्रकाश पोळ आणि सुनील काका। तिकडे कुणकवळे गावचे सरपंच मंदार वराडकर। मीच काढून देऊ का नाही ते, मी काय काढलं? इकडे बघा आपल्या गावचे पोलीस पाटील आणि फोटोग्राफर नितेश कुणकवळेकर। आता याच्यात का आर्टिस्ट असत, एका मुलाक जरा सरस्वती काढून देतो बघा कशी पटकन जागेवर एकदम। इकडं पूजेचा कार्यक्रम चालू आहे। इथे एका मुलाच्या माध्यमातून पूजा केली जाते दरवर्षी। तरी बघा ही आमचे पेंटर आणि म्हणजे नितेशने अशा प्रकारची मस्तपैकी आर्टिस्ट असत, त्यामुळे पटकन कशी सरस्वती देवी काढल्या बघा, मुलांना पाठीवर काढून दिल्या ना। हे त्यावेळीची आठवणी काय वेगळेच असत, म्हणजे अशी पाठीवर सरस्वती काढून आणायची आणि पूजा वगैरे करायची, हळद पिंजर वगैरे घालून अगरबत्ती लावायची सगळं। हे पहिल्या आठवणी वेगळेच असत।
पूजा करतो पाठीची आता इथे गावच्या आपले महिला वर्ग जो गावात ते पण आता उपस्थित झाले आणि सरस्वती पूजन इकडे आता झालेला. बघा हे आपली मराठी शाळा आणि मराठी शाळेमध्ये आता हे तेव्हा वर्ग वगैरे किंवा हे अशी लादी म्हणजे ही लादी नव्हती. लाईट गेली नाही तर तुमचं दाखवणार. हे बघा इकडे ना आता म्हणजे कम्प्युटर रूम वगैरे असं केलेला आहे बघा. कम्प्युटर वगैरे इकडे लावलेले आहेत म्हणजे मुलांसाठी शिकण्यासाठी. ह्या तेव्हाच्या वेळी घ्या काय नव्हतं म्हणजे आमच्या टायमिंगला तर नव्हतं. हे आत्ता कुठेतरी हे झालं. आणि ही लादी वगैरे तेव्हा असं काय म्हणजे ती काळी लादी होती कोटा लादी ती असायची. आणि आता पूर्णपणे सगळं काम वगैरे केलेलं. हे आपले सुशील बागवे आणि हे सगळे शाळेचं म्हणजे काम हे झालेलं. त्याच्यामुळे लादी वगैरे सगळीकडे बसवलेली आहे. आणि योग्य अशा प्रकारे 1 2 3 4 वर्ग इकडे होते वरच्या शाळेत. त्याच्यानंतर हे बघा हे या साईडला वरती 4 वर्ग. तिकडे पाण्याची वगैरे टाकी ही टाकी आहे ना ती तेव्हा नव्हती. तेव्हा आम्ही तिकडे खाली तळी आहे त्या साईडलाच खाली तळी आहे त्या तळीतून आम्ही पाणी घेऊन येऊ. आणि हे गडगो वगैरे नव्हतं तेव्हा म्हणजे काहीच नव्हतं. आणि तेव्हा मजेचं ठिकाण म्हणजे इथे ना इथे खाली या साईडला बाथरूम वगैरे होते. इकडे खाली आम्ही म्हणजे घसरगु ही पूर्ण अशी म्हणजे उतारती जागा खाली शेळा आणि उतारती जागा. तर इथे आम्ही ना घसरगुंडी खेळावं म्हणजे ती मजा वेगळीच होती. घसरगुंडी म्हणजे ते बघा नारळ पोपळीची जे झाडं असतात ना त्यांना ते पिढे असायचे. ते पिढे ना त्याच्यावर बसून सरकत खाली जायचो आम्ही. अरे आठवणी सांगते घाण काय आता ते काय करते. नाही घसरगुंडी खेळावं ना तडे. आणि इकडे बघा हे गावातील महिला इलेत आणि मुलांसाठी इकडे कांदा पोह्याची ते व्यवस्था चालू आहे. हे सगळे हे खालच्या साईडचं वर्ग हॉल हा मोठं. पहिलं 2 मध्ये भिंत होती काय मध्ये भिंत होती 2 वर्ग होते. आणि आता त्यांनी हॉल वगैरे केले. आणि इथे कांदा पोहे बनवतात मुलांसाठी आणि जे कोण पालक वर्ग इले त्यांच्यासाठी. कडीपत्ता कोण एक दिले नाही. आता मिरची घेऊन राहिल्यात कदम वहिनी. आज बघू गेला रागा बघू इकडे ही अंगणवाडीचं वर्ग म्हणजे मराठी शाळा 1 2 4 6 वर्ग होते. आणि इकडे अंगणवाडी होती. अंगणवाडी हा अजूनही आणि मस्तपैकी आज बंद असतात म्हणजे सगळी मुलं वरती असल्यामुळे आज इकडे बंद. मग वाटतं नितेशने काम केलं ना इन्फिनिटी स्टुडिओ. हा हे बघा इन्फिनिटी स्टुडिओ. जर तुमका कुठल्याही प्रकारचा आर्टिस्ट म्हणजे
चित्र वगैरे काढूचे असतील किंवा फोटोग्राफीच्या लग्नासाठी वगैरे असत ना, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खूप चांगल्या प्रकारचा आर्टिस्ट आहे आणि एकदम प्रोफेशनल आहे. इकडे शाळेचे म्हणजे बाथरूम वगैरे असत पहिले त्या साईडला, ते बघा ते मागे दिसतात ना, तिकडे होते जुने. आणि हे इथे आता रूम केलेला, म्हणजे स्टोरेज रूम बाहेर, म्हणजे शाळेत नको. शाळेत कसं आहे, शाळेत असलो की मुलांचं वगैरे म्हणजे कोणतरी जनावर येईल काय येईल त्यासाठी तिकडे बाहेर स्टोरेज रूम केलेलं. आणि हे सगळा परिसर मैदान ह्याच्यामध्ये हे स्टेज सुरुवातीपासूनच होतो, फक्त ते का इकडे छप्पर वगैरे केलेला. आणि हे मैदान आहे ते तेव्हा आम्ही असताना पूर्णपणे सकेरो होतो, धावताना पण भेटो इथे आम्ही खो खो खेळायचो. आणि हे आता वाळू टाकल्याने म्हणजे मुलांका प्रॉब्लेम नको. तर अशा प्रकारे ही असं आमची मराठी शाळा. आठवणी खूप असं सांगण्यासारखे, पण सांगू केला तर वेळ नाही पुरणार. ह्यो कदमांचो बाळू कदमांची आपल्या असत वेतुरीकर काकी. आणि यांका हे हौस खूप भरपूर आहे, फुगडी किंवा गाणी वगैरे म्हणणे या प्रकारची हौस यांका खूप आहे. मंदिरामध्ये वगैरे खूप म्हणजे गाणी वगैरे म्हणत असतात आणि देवीचे म्हणजे पाठ वगैरे वाचतात. आपल्या गावातील ग्रामस्थ आणि हे पण आपल्याच गावातील. हे ना अंगणवाडीमध्ये होते पहिले, अंगणवाडीमध्ये होते सांगते आमका पहिले होते शिकवू वगैरे. आणि हे पण आपल्या गावातीलच असत, इकडे कदम असत. म्हणजे हे प्रत्येक वेळी शाळेत काय कार्यक्रम असलो की उपस्थिती ही सर्वांची असतात. आणि एका काही तुम्ही ओळखतास ना. नवरात्रीचा 9 दिवस आणि 9व्या दिवशी अशा प्रकारे देवीचा रूप, साडीचा कलर वगैरे, साडी दुसरी दर दिवशी हे करतो त्याप्रमाणे आजही केलेली आहे. इकडे हरिपाठ चालू आणि हे घटस्थापना. आजच्या 9व्या दिवशीचं दर्शन घ्या सर्वांनी.
इकडे दर दिवसाप्रमाणे आजही जेवणाची व्यवस्था चालू आहे. विकास दळवे असत, किरण तिकडे उभे आहेत पोरगे, कांतो, शिवा, अनिकेत, जितलो आहे इकडे. आज स्पेशल छोल्याची उसळ आहे. आज लास्ट ना महाप्रसाद का उद्या पण असतो? उद्या असतो पण आज महाप्रसाद लास्ट. उद्या म्हणजे गावातील जे असतील कोण येतील त्यांका ना? नाही येतच कोण नाही उद्या. कोण नाही उद्या म्हणजे हा उद्या खंडेनवमी असतं ना, त्यामुळे कोण नाही. इकडे खीर बनलेली आहे ही बघा. हा बुधवारची नको. इकडे भाताची व्यवस्था चालू. आज जरा भात पहिलोच घातलाय आणि जास्त. रोज काय होता किती मंडळी येतात काय येतात सांगता येत नाही, त्याच्यामुळे डबल घालूच लागतं. आज एकदाच घातल्याने शिवा आणि इकडे हे सगळे कांता विंता असत. आज 9 दिवस आणि इकडे आज महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झालेलो आहे. हे बघा आज म्हणजे बहुतेक बरेचसे जण लोक इलेली आहेत महाप्रसादासाठी. असे गेले 8 दिवस महाप्रसाद दर दिवशी चालू आहे. इकडे पण महिला बसले त्या साईडला. आता जे मराठी शाळेमध्ये सरस्वती पूजनानिमित्त भजनाचा कार्यक्रम आहे. तर हे सगळे सामूहिक सगळे मंडळी असत भजन करण्यासाठी उपस्थित झाले. तरी बघा या आता वाजले आहेत घड्याळात रात्रीचे 10 आणि आमचं दसरो हा परवा. काही ठिकाणी उद्या दसरो, काही ठिकाणी परवा. मग आमच्याकडे दसरो परवा असा. तर परवा दसरो हा, त्यामुळे हे जे तरंग असत तुम्ही बघतास हे 5 आणि जे छोटे 6 जे तरंग असत ना, ते 6वं तरंग इथून. तर हे जे तरंग आहेत ना ते इथून बाहेर घेऊन जाऊन तिथून मग ते त्या साईडला रवळनाथ पावनाईचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात जाऊन हे तरंग वगैरे नेसवले जातात. आणि इकडे ही पालखी पण तिकडे घेऊन जाणार त्या मंदिरात आणि तिकडे सजवणार वगैरे. पालखीचं काम, पालखीची जो मान आहे तो मेस्त्री आणि चव्हाण कुटुंबाचं असतं. तर ह्याची सजावट सगळी आहे ती या 2 कुटुंबाकडून केली जातं. इकडे बघू शकता विशाला बबना. तर अशा प्रकारे आता तरंग मग नंतर नेसवतले ते तुमका मी दाखवतोय कशा प्रकारे नेसवतो ते.
गणपतीचं इथलं बाजूचं मंदिर आहे. इकडे सगळे वेगवेगळे मंदिरं असतात. तिथे पालखी ठेवलेली आहे आणि या साईडला इकडे तरंग ठेवलेले आहेत. आता या ह्याच्यामध्ये इथे नेसवले जाणार ते मी तुमका नंतर दाखवतोय. बघा आता घड्याळात वाजलो जवळजवळ 1 आणि अजून पण ह्यांचा काही झोपाचं नाव नाही. आता कबड्डी खेळतात पोरगे. असे गेले सलग 8 दिवस आणि आजचो 9वा दिवस. आता उद्या घट उठतले, परवा दसरो. तर अशी ही मजा मस्ती रात्रीची चालू असतं. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा.